नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा कामावर आली आहे मी आणि मला आज माहिती आहे मॅडमने आधीच सांगितलेलं की आज कामावर भरपूर अशा तांदळाच्या भाकरी करायच्या आहेत, कारण की तांदळाची भाकरी, शेवची भाजी आणि पिठलं असा बेत आहे आणि त्यांच्याकडे पाहुणे पण येणार आहे। तर आज असं मस्त गावरान जेवण आहे। तर तुम्हाला भाकरीचा फुल व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। भाकरीची फुल रेसिपी या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। तर बघा लगेच सुरुवात करूया। मी असं पीठ मळून घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा भाकरी थापायला सुरुवात केलेला आहे। अर्ध्यातनं मी हा व्हिडिओ चालू केलेला कारण मॅडम पण होते किचन मध्ये, त्यांचा नाश्ता चालू होता, त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ चालू केलाय। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी थापून अशा मी मोठ्या भाकरी करायला लागली आहे, कारण की मला 4 ते 5 जणांच्यासाठी भाकरी बनवायच्या होत्या। त्यामुळे मग मी विचार केला अशा छोट्या करत बसण्यापेक्षा मोठ्या भाकरी कराव्या। आणि तांदळाच्या भाकरी तुम्ही पातळ जेवढ्या पाहिजे तेवढ्या मस्तपैकी मोठ्या भाकरी करू शकता। तर अशा व्यवस्थित अशा सगळ्या बाजूनी थापायचं आणि बघायचं कुठल्या बाजूनी जाड भाग वाटतो आणि ज्या बाजूनी आपल्याला जाड भाग वाटतो त्या बाजूनी थापत राहायचं आणि शेवटपर्यंत पोळपाटावर भाकरी अशी हल्ली पाहिजे, म्हणजे नाचली पाहिजे, समजलं। जर ती पोळपाटला चिटकली तर समजून जायचं की आता भाकरी आपली तुटणार। तर बघा तुम्ही भाकरी मी टाकल्यानंतर पाणी लावलंय त्याला। तर एका हातात व्हिडिओ पकडून एका हाताने जमणार नाही म्हणून पाणी लावल्यानंतर तुम्हाला दाखवलंय सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि मग अशी पलटी मारायची। अशी पलटी केल्याच्या नंतर मी घेतली दुसरी भाकरी करायला। तर तुम्ही बघू शकता गोळा असा प्रत्येक वेळेला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि पहिले हातावर व्यवस्थित पीठ लावून हे असं करून घ्यायचं। तर हे पीठ आधीचं उरलेलं हे आम्ही संपवत आहे, मग नवीन पीठ मळायला घेतलेलं आहे। तर व्यवस्थित असं हातावर बघा अशा प्रकारे करून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना डायरेक्ट तुम्ही पिठावर थापल्या ना तर त्याच्या काटा तुटतात आणि एकदा का भाकरीला काटा तुटायला लागल्या ना की भाकरी तुटत जाते। तर मी ज्या या गोष्टी भाकरीबद्दल सांगते ना या खूपच महत्त्वपूर्ण टिप्स आहेत। तर या टिप्स व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भाकरी बघा माझ्यासारखीच होईल। तर मी आता भाकरी पलटी मारते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर बघा भाकरी अशी पलटी मारल्याबरोबर आता ही भाकरी पूर्ण बाजूनी टम्म अशी फुगणार आहे। तर ही अशी सुरुवात झाली फुगायला। तर अशा प्रकारे ही भाकरी व्यवस्थित अशी मस्त चारी बाजूनी टम्म अशी फुगते। तर अशी भाकरी फुगल्याशिवाय खायला मजा येत नाही आणि फक्त भाकरी फुगल्यावरच जी मजा येते ना ती बाकी कोण फुगल्यावर नाही येत। म्हणजे भाकरी फुगावा अशी आपली मनापासून इच्छा असते, बाकी कोण फुगावा अशी आपली इच्छा नसते। तर भाकरी किंवा चपाती ही फुगलीच पाहिजे तरच मजा येते। तर व्यवस्थित अशी तांदळाची भाकरी बघा सगळ्या बाजूनी शेकलेली, सगळ्या बाजूनी फुगलेली आणि पातळ कागदासारखी अशी तांदळाच्या भाकरीचा श्री गणेशा म्हणजे पहिली भाकरी झालेली आहे। आणि जशा मी इथे भाकरी बनवत होती तशा मॅडम बाहेर नेऊन थंड करून भरून ठेवत होत्या, कारण जेवायला वेळ होता। तर बाजूला शेवची भाजी तुम्ही बघितलीच असेल। तर अशा प्रकारे दुसरी भाकरी मी थापायला घेतलेली आहे। दुसरी भाकरी थापताना देखील मी तेच केलेली आहे प्रोसिजर, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित आधी काटा थापून घ्यायचा, काटा व्यवस्थित थापून घेतल्याने काय होतं ना काटा तुटत नाही आणि भाकरी मस्त होते। आणि हे पीठ असं व्यवस्थित सगळ्या बाजूला आहे का ते बघत राहायचं। एकदा का पोळपाटला भाकरी चिटकली तर ती तुटते, त्यामुळे ती व्यवस्थित अशी नाचली पाहिजे शेवटपर्यंत तव्यावर जाईपर्यंत। तर अशी मस्तपैकी मी एकाच हाताने भाकरी करते। आता तुम्ही बोलाल एकाच हाताने कशी करते, तर मला दोन्ही हाताने भाकरी करायला नाही होत, मला एका हाताने पोळपाट धरावं लागतं। त्यामुळे मी एकाच हाताने तुम्ही बोलाल तेवढी मोठी भाकरी करू शकते। एका टायमाला मी एकच हात वापरू शकते, कारण मी लेफ्ट आणि राईट दोन्ही हाताने काम करते, पण मला दोन्ही हाताने एकाच वेळेला भाकरी करता येत नाही। तर अशी व्यवस्थित बघा मस्तपैकी गोल गरगरीत पातळ अशी मी पोळपाट भरून भाकरी केलेली। आता ही जाणार आहे तव्यावर आणि मग तव्यावर गेल्यावर खालच्या बाजूला ह्याला पाणी लावणार आहे आपण। तर तुम्ही बघू शकता तव्यावर गेली आणि मी पाणी देखील लावत आहे। तर अशा प्रकारे पाणी लावून झाल्याच्या नंतर ही अशी आणि हे जे वरचं पाणी आहे ना हे पूर्ण म्हणजे ओलं असताना भाकरी पलटी मारायची नाही, थोडंसं सुकल्यानंतर भाकरी पलटी मारायची। घेतली पुढची भाकरी बनवायला, भाकऱ्या बाहेर थंड होऊन मॅडम व्यवस्थित भरतायत आणि ह्या माझ्या हातच्या अशा पद्धतीने केलेल्या भाकऱ्या तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल तरी ह्या वातड होत नाही किंवा कडक होत नाही, या मऊ लुसलुशीतच राहणारे ही माझी गॅरंटी आहे। कारण ही मी माझ्या पद्धतीने अशा मस्तपैकी
मऊ आणि गोल गरगरीत भाकऱ्या करत असते, तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या बाहेर एका बाजूला मॅडम व्यवस्थित पॅक करतायत आणि ह्या भाकऱ्यांबरोबर केलेली आहे शेवची भाजी, झणझणीत लाल भडक अशी मस्तपैकी शेवची भाजी केलेली आहे. त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या शॉर्ट्समध्ये बघा, तो माझ्या शॉर्ट्समध्ये कामावर केलेल्या व्हिडिओमध्ये आहे की शेवची भाजी मी कशी बनवलेली आहे आणि शेवची भाजी बनवलेली, त्या दिवशी खीर बनवलेली, पिठलं बनवलेलं. तर पाहुणे येणार होते, मॅडमनी घरीच जेवण बनवायला सांगितलेलं, बाहेरचं जेवण ऑर्डर केलं नव्हतं कारण त्या पाहुण्यांना देखील माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो आणि त्यांनी स्पेशली सांगितलेलं की रीमाच्या हातच्या तांदळाच्या भाकरी खायच्या आहेत. त्यामुळे अशा मी तांदळाच्या भाकरी पटापट करायला घेतल्या. आता एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य नाही आहे, तर जेवढं शक्य आहे तेवढं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पटापट मी भाकरी थापून घेतलेल्या आहेत आणि ही जी शेवटची भाकरी ही मस्तपैकी मी आता शेकून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझी एकही भाकरी फुगली नाही, असं होऊ शकत नाही. सगळ्या भाकरी माझ्या टम्म अशा फुगलेल्या होत्या. इवन पुरणपोळ्या पण जर तुम्ही माझ्या व्हिडिओत बघितलं मागे जाऊन तर पुरणपोळ्या पण माझ्या टम्म अशा फुगतात. तर ही शेवटची भाकरी तुम्ही बघू शकता मी तव्यावर टाकलेली आहे आणि पलटी मारलेली आहे, चारी बाजूनी टम्म अशी फुगलेली आहे. तर कोणाकोणाला आवडते तांदळाची भाकरी तीही अशी फुगलेली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. तुमच्या बहिणीला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. ह्या यूट्यूब चॅनलवर मी नवीन व्हिडिओ टाकायला आत्ताच सुरुवात केली आणि त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तसं तर मी जेवण बनवायचं काम करते. तुम्ही बघू शकता काकडी कापून ठेवलेली आहे, शेवची भाजी अर्धी टोपात काढून ठेवलेली, ही थोडीशी उरलेली वर ठेवलेली आहे. अशा प्रकारे भाकरी थंड होत आहेत आणि माझा सगळा स्वयंपाक असा रेडी आहे. तर हे कामावरचाच व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी कामावर आज केलेला 4 ते 5 जणांचा स्वयंपाक मॅडमना खूप आवडला आणि आपल्याला काय पाहिजे, पगार तर आपल्याला महिलाला मिळतो, त्याबरोबरच रोज अशी एखाद्या जरी डिशची तारीफ मिळाली ती बस झाली. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. उद्या भेटूया. बाय.